नवीन टीचर? अरे ती श्रीकला. त्या दिवशी ती आपल्या घरी नव्हती का आली? तू भेटलास की तिला? अच्छा ती. एक मिनिट, तुम्ही कुणाबद्दल बोलताय? अगं श्रीकला, ती नाशिकच्या एका मोठ्या शाळेत शिकवायची. खर तर त्या दिवशी आपल्या घरी ती तुलाच भेटायला आली. हो अगं, पण तेव्हा तुला बरं नव्हतं वाटत ना, म्हणून तिचं तुला भेटायचं राहिलं बघ. पण तुला सांगतो इंदू, पोरगी अतिशय गुणाची आहे बरं का. नाही म्हणजे तिला सुद्धा मुलांना शिकवण्याची अतिशय मनापासून आवड आहे. मी पाहिलं ना, मुलं खूप रमली होती आज तिच्या सोबत. मला असं वाटतं तू तिला तुझ्या सोबत घेतलं पाहिजेस तुझ्या कामासाठी. तुझ्या कामामध्ये तिची नक्की मदत होईल. एकदा भेटून घे तिला. बरं चला, नारायणीने ताटं घेतलीत. तेच सांगायला आलो तुम्ही तुम्हाला. चल जेवायला चल. हिंदू, अगं काय झालंय? त्या श्रीकलाचा विषय जसा नाही गेला तसा तुझा चेहरा पडला. टेन्शन दिसतंय चेहऱ्यावर. का कोणास ठाऊक, मला ती मुलगी बरोबर नाही वाटत आहे आता. तू अगं तिला न भेटता न बोलता कसं काय ठरवू शकतेस तू हे? आदू, अरे मला मला माहितीये माझ्या वाटण्याला काही आधार नाहीये, पण अरे मला ना ती मुलगी योग्य नाही वाटत आहे. इंदू ऐक ना, मला प्रचंड भूक लागली. आपण या विषयावर नंतर बोलायचं का? मी वाट बघतोय तुझी. ये लवकर. विठुरायात तिचा विषय जरी निघाला तरी जीव घाबरा घुबरा होतोय माझा. ती समोर आल्यावर काय होईल माझं? इंदू, आज ना आम्ही राऊटीतल्या विठुरायाची पूजा केली. तेव्हापासून इतकं पॉझिटिव्ह वाटतंय ना की बस. मग रोज जाणार का तू तिकडे? सवाल अगदी आपली शाळा उभी राहीपर्यंत जाणार मी तिकडे. विठुराया, पाठी राखा आणि मी तुझा साथी राखा. काय झालं? कसला विचार करतेस तू? काय नाही रे आदू, त्या मुलीनं मी नसताना शाळेत येऊन शिकवलं, तेव्हापासून मन फार अस्वस्थ आहे रे. मेंदू, पण यात अस्वस्थ होण्यासारखं काय? अगर राया तर सांगत होता की छान शिकवलं म्हणून ते. असेलही तसं, पण फार निगेटिव्ह फिलिंग येते आतून मला, म्हणून कदाचित अस्वस्थ वाटतंय. तू मन अस्वस्थ झालं ना की विठुरायाला आठवायचं. मग तो आपल्या चिंता, वाईट विचार, निगेटिव्ह विचार सगळे दूर करतो. तसं सगळं बघतोय आहे तो. नाहीये तो नाहीये. काय? कोण नाहीये? राऊत विठुराया. काय?
अरे पप्या काय बोलतोय तू हे? खरं तेच सांगतोय, मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. राहुटीतली विठ्ठलाची मूर्ती गायब आहे. इंदू विठुरायाची मूर्ती चोरून कोणाला काय मिळालं असेल रे? जो कोणी आहे ना तो सापडला ना चांगला तुडवून काढणार आहे बघ मी. पप्या पण तुला हे कसं कळालं? अरे मी आमदार साहेबांना भेटायला गेलो होतो. म्हणलं जाता जाता दर्शन घ्यावं. इकडे येऊन बघतो तर मूर्तीच नव्हती. हो ना, हे सगळं रेमेट डोक्याच्या लोकांचं काम आहे. त्यांना वाटत असेल विठुरायाची मूर्ती चोरली म्हणजे इंदू खचेल, त्याच्या कामावर परिणाम होईल. इंदे तू मेन आहेस. तू रडायचं नाहीस, तू लढायचंस. अगं आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. तो मोहितराव याचं पण भांडवल करायला आता. पण इंदू किती काय झालं ना तरी आपण शाळा काढायची. आदू मोहितराव, अरे अरे मोहितराव त्यानंच केलं असणार आहे. त्याला तिथं मंदिर बांधायचं होतं ना. यंकू महाराजांनी कीर्तन केलं, वारच बदललं. करेक्ट, मलाही असंच वाटतंय. तो मोहितराव तशा काड्या करत असणार बघ. हे बघा, काही झालं ना तरी आपण आपलं लक्ष सोडायचं नाही म्हणजे नाही. आपण शाळा इथेच उभारायची. हिंदू, आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. इंदू तू मेन आहेस आणि आम्ही तुझे कार्यकर्ते. विठुराया पाठी राखा. एक साडी चांगली नाही, सगळ्या घाणेरड्या. सासूबाई सासूबाई सासूबाई, काय झालंय, वातावरण असं वाईट बातम्यांमुळे कसं कडू झालंय ना, त्याच्यामध्ये आम्ही गोडवा टाकायला आलोय. म्हणजे तुम्हाला गुड न्यूज द्यायला आलोय. गुड न्यूज. गुड न्यूज? मग सांगा की. आता नमनाला घडाभर तेल नकोय, पटकन सांगा गुड न्यूज. सांगा सांगा. सांगतो. अहो, पाठराखीनबाईंना भूताच्या माळावर विठुरायाची मूर्ती सापडली. हा, मग त्याच्यानंतर ते रावटीचं मंदिर बांधलं बघा, टेम्परवारी. आणि मग ते पुढे ते माहिती. गुड न्यूज सांगा. अहो सासूबाई, ती सापडलेली विठुरायाची मूर्ती रातोरात गायब झाली. गायब. हा, मूर्ती गायब? हो सासूबाई, अहो मी ऐकलं ना, असाच आनंद झाला होता मला. हे नक्कीच मोहितरावाचं काम असणार. असू शकतो बरं का, असू शकतो. पण सासूबाई, ते तुम्हाला सांगणार नाही ना. तुमचा फोन नाही उचलत ते. माझं काय जातंय? माझ्या अंगाला थोडीच बोक्क पडतात. त्यांचंच नुकसान आहे, आपलं काय. अहो, सासूबाई, पण ते तुमचं उपसरपंचाचं पद. हे काय ते होईल हो. त्याच्या आधी तुम्ही एक काम करा, गावात बातमी पसरवा का विठुराया तिथून निघून गेला, कारण त्याला जे चाललंय ते मान्य नाही. त्याला ती
तिथं शाळा नकोय, मंदिरच हवंय, म्हणून विठुराया तिथून निघून गेले. सासूबाई 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 तुमच्या चाणक्य बुद्धीला ना त्रिवार वंदन. काय सासूबाई हं? काय डोकं लावतात तुम्ही. म्हणजे तुमचं कसं आहे माहिती का, मंदीमध्ये संधी कशी शोधायची ना तुमच्याकडून शिकलं पाहिजे. हा मग शिका की, तुम्ही काही शिकत नाही ना. हे सोडा, आता आधी काय करायचं? आता इथून निघायचं, हात धुवून कामाला लागायचं. हा, चला निघा निघा लगेच. निघा. रावटीतली मूर्ती गायब झाली. रातोरात गायब केली. वा 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 वा. इंद्रायणी इंद्रायणी इंद्रायणी. काय मग, काय नवं नाटक सुरू आहे सध्या? हे बघ गोपाळ, मी आधीच खूप टेन्शन मध्ये, माझं टेन्शन वाढवू नकोस. अगं, लोकांना टेन्शन देणारी मुलगी तू, आणि तुला टेन्शन म्हणजे नक्की काहीतरी नवकॅट नाटक असणार आहे. हा, भूताच्या माळावर लोकांनी शाळेला विरोध केला म्हणून तू तिकडे विठुरायाची मूर्ती पुरून ठेवलीस. मग आता लोकांमध्ये मंदिर की शाळा असा वाद घडवून आणलास. नेहमीप्रमाणे तुझे व्यंकट महाराज मदतीला आलेच, आणि आता प्रकरण तापलेलं बघून तू डायरेक्ट विठुरायाची मूर्तीच गायब केलीस. डोकं आहे का कम्प्युटर आहे? सतत चर्चेमध्ये राहणं, साम दाम दंड वापरून स्वतःचा हेतू पुरा करून घेणं शिकलं पाहिजे तुझ्याकडून. कट कारस्थानाची मास्टर माइंड आहेस, मास्टर माइंड. ए गोप्या, वाटेल ते बरळू नकोस. काही आरोप लावायला लाज नाही वाटत का रे तुला? अगं, आरोप तर तू लावणार आता. डोकं आपटू अंगावा करणार. माझी शाळा होऊ नये म्हणून विठुरायाची मूर्ती पळवली, आता मी शाळा उभारणारच, वगैरे वगैरे वगैरे. चांगलं, लहानपणी लोकांच्या खोड्या काढायचीस, आता मोठी झालीस तर नको नको ती कट कारस्थानं करतेस. अशीच प्रगती करत राहा इंद्रायणी. आणि तुला साथ द्यायला तुझे ते व्यंकू महाराज आणि तुझा नवरा अधोक्षज तर आहेतच. ए गोप्या, जास्त बोललास ना तर इथंच बुचकळी ना तुला. चांगलंय, चोर तो चोर, वर शिरजोर